वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। मी डॉक्टर राजेश गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उष्माघात याविषयी मी थोड्या काही विनंती सूचना कोल्हापूरवासियांना सांगणार आहे। गेले महिनाभर आपण बघतोय वातावरणात खूप बदल झालेला आहे। जवळपास 41, 42, 43 डिग्री सेल्सिअस न भूतो न भविष्यतो एवढं तापमान वाढलेलं आहे। आणि ह्याचा आरोग्यविषयक जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे आरोग्यावर परिणाम होतो आहे जनतेच्या। तर जनतेने अलर्ट राहणं पण आवश्यक आहे। यासाठी काही विनंती सूचना मी आज देतो आहे। पहिल्यांदा आपण जे उष्माघात म्हणजे काय, तर उष्माघाताचे 2-4 प्रकार तुम्हाला माहिती आहेत, लक्षणं माहिती आहेत की टेम्परेचर जर वाढलं, उन्हामध्ये जर आपण फिरलो या उन्हामध्ये आत्ताच्या, तर निश्चितपणे शरीरातलं पाण्याचं शोषण तर होतंच, म्हणजे त्याला डिहायड्रेशन म्हणतो आपण। डिहायड्रेशनची लेवल जर आपण खालपर्यंत जर करत गेलो तर ते निश्चितपणे धोकेदायक आहे। त्यासाठी आपण सगळ्यांनी स्वतःची काळजी, घरातल्या कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे। माझी कोल्हापूर जनतेला आव्हान आहे, सन्मानाने सर्व जनतेला आव्हान आहे की आपण स्वतः प्रत्येक तासाला 1 ग्लास पाणी असं आव्हान आपण स्वतः आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना करावं। मी माझ्या सगळ्या विभागातले आरोग्य विभागातले कर्मचारी अधिकारी असतील, तसेच इतर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना वॉटर बेल संकल्पना आम्ही राबवतो आहे की उष्माघाताची जी लक्षणं आहेत आणि उष्माघाताचे जे आपण काही उष्माघात होऊ नये म्हणून काही आपण उपाययोजना करत आहे, त्यातला हा एक पार्ट आहे की शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन द्यायचं नाही आहे। म्हणून सगळ्या जनतेला, सर्व माझ्या विभागाच्या वतीनं आवाहन करतो की 1 तासाला उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तासाला 1 ग्लास पाणी म्हणजे 100 ते 150 ml पाणी आपण पिणं आवश्यक आहे। ते शरीरासाठी चांगलं आहे। अजून तापमान वाढण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। घाबरून जायचं कारण नाही, आपल्या हातात आहे। आपलं नियोजन करणं आपल्या हातात आहे, काळजी घेणं आपल्या हातात आहे। माझी पुन्हा एकदा विनंती आहे की दर 1 तासाला वयोवृद्ध असतील, महिला असतील, गरोदर माता असतील, सर्वसामान्य जनता असेल, लहान मुलं असतील, 1 ग्लास पाण्याचं शोषण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे। ते केल्यानंतर निश्चितपणे आपल्याला फायदा होणार आहे। दुसरी गोष्ट, आपण बाहेर पडतोय घरातून बाहेर कामानिमित्तानंच बाहेर पडा। जास्त ऊन जास्त असलं बाहेर पडू नये। मी यापूर्वी पण आपणास आवाहन केलेलं आहे की बाहेर पडताना डोक्यावर आपल्या कॅप असणं गरजेचं आहे। ते आपण हे बांधतो, तुमच्या धोतराचं कापड असतं, टॉवेल्स टाईप असतं, जे शोषण करत नाही, जास्त हीट बाहेरच्या बाहेर निघून जाते, असलं पांढरी कापड, सुती कापड आपण वापरलं पाहिजे। गॉगल्स वापरला पाहिजे। आणि रस्त्यावर विनाकारणचं 12 ते 4च्या दरम्यान फिरू नका। दुपारच्या सत्रात ऊन जास्त असते। जी काही कामं घरगुती असतील, डोमेस्टिक कामं असतील तुमच्या घरातली महत्त्वाची, ती सकाळी करा। नोकरदार वर्ग हा एक लोकसेवक वर्ग असतो, त्यांनी आपापल्या शेजारच्या पाजारच्यांना, सहकाऱ्यांना, मित्र पाहुणे आपले जे आहेत त्यांना सांगितलं पाहिजे विनाकारण दुपारचं बाहेर पडू नका। अशी वेळ आलेली आहे सांगण्याची, आणि ते आपण आत्ताच जर वेळेत काळजी घेतली तर पुढचे आजार निश्चितपणे उष्माघाताचे आजार टळतील। कोण चक्कर येऊन पडतं, त्याला डोकेदुखी होऊन जाते, डोक्याला मार लागतो, कोणाला निश्चितपणे हृदयविकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हातपाय गळून पडतात, अशक्तपणा वाढतं। कारण ही सगळी लक्षणं हे थांबवायची असतील तर आपल्या हातात आहे। त्यामुळे ताजं अन्न खावा, मांसाहार शक्यतो जास्त करू नका उन्हाळ्यामध्ये, ताजी फळं, रस अशा पद्धतीचं सेवन तुम्ही मॅक्झिमम केलं पाहिजे। सलाड केला पाहिजे। घरातलं अन्न खावा, बाहेरचं काही खाण्याच्या भानगडीत पडू नका, अशी नम्र विनंती कोल्हापूरवासियांना मी करतो। आणि वॉटर बेल म्हणजे काय आहे, दर 1 तासाला मोबाईल असेल, मोबाईलमध्ये अलार्म लावा आणि तो अलार्म वाजला की ओळखायचं आपल्याला पाणी प्यायचं आहे। मुलांना पण ती सवय लावा। मी शिक्षण विभागाला सुद्धा विनंती केलेली आहे, शाळा कॉलेजेसना विनंती केलेली आहे, आणि एकूणच सर्व जनतेला विनंती करत आहोत आम्ही आरोग्य विभागामार्फत, दर 1 तासाला 1 ग्लास पाणी, हे वारंवार मी सांगतोय। ही संकल्पना तुम्ही राबवणं आवश्यक आहे। जोपर्यंत हा कडक उन्हाळा आहे, जोपर्यंत हा मे महिना संपत नाही, ही काळजी घ्यावी। आणि सगळ्यात महत्त्वाची काळजी पुन्हा एकदा सांगतो, गरोदर माता आणि आपले वयोवृद्ध यांनी दुपारी 12 ते 4 घरातून शक्यतो बाहेर पडू नका। आणि जर काही तसं वाटलं, उष्माघातासारखी काही लक्षणं दिसली, कोरडेपणा जाणवला, टेम्परेचर वाढायला लागलं, व्हायरलसारखं काही वाटायला लागलं, चक्कर आल्यासारखी वाटायला लागली, अशक्तपणा शेजारच्या नजीकच्या उपकेंद्र आरोग्य केंद्रामध्ये जाऊन, सरकारी दवाखान्यात जाऊन आपला उपाययोजना करावी। प्रत्येक ठिकाणी आम्ही उष्माघाताची नियंत्रण पथकं नेमलेली आहेत। ती उपकेंद्र स्तरावर आहेत, ती प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आहेत, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, सगळ्या शासकीय संस्थांमध्ये आम्ही उष्माघाताचं पथकं नेमलेली आहेत। मी खाजगी जे आमचे हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने आहेत, त्यांनासुद्धा आवाहन केलेलं आहे, इंडियन मेडिकल असोसिएशनला
आणि ह्या निमित्तानं आवाहन करतो, आपल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक दवाखान्यामध्ये उष्माघात पथक तयार ठेवा, लागणारी नेसेसरी अत्यावश्यक औषधं तयार ठेवा आणि जनतेला पुन्हा एकदा त्यांच्यामार्फतही सांगतो की पाण्याचं जे सुशक्तीपणा म्हणतो आपण किंवा डिहायड्रेशन म्हणतो, ते कुठल्याही प्रकारे पाणी रक्त कमी न होण्यासाठी तासाला 1 ग्लास पाणी. महोदय माननीय SP यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आता जी निवडणूक पार पडते आहे कोल्हापूर लोकसभेची, जे आपला महोत्सव आहे निवडणूक महोत्सव, त्यामध्ये निश्चितपणे आरोग्य खात्याची जबाबदारी वाढलेली आहे. याचं कारण असं आहे की उष्मा जो आहे टेम्परेचर ह्याच्या सर्वसामान्य टेम्परेचर आहे, तापमान जे आहे ते 41-42च्या वर गेलेलं आहे. आपण आता बोलल्याप्रमाणे बरोबर आहे, इतर जे मतदान पहिल्या दुसऱ्या टप्प्याचं पाहिलं, मतदानाचा टक्का घसरलेला आहे, घटलेला आहे. मग ते जर टाळण्यासाठी किंवा आपला जो हक्क बजावण्यासाठी आणि आरोग्यविषयक आपले निर्देशांक जे आहेत ते चांगले ठेवण्यासाठी पब्लिकच्या निश्चितपणे आम्ही प्रत्येक आरोग्य संस्थेत म्हणजे मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी जवळपास 3,500 मतदान केंद्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत, त्या ठिकाणी आम्ही फर्स्ट एड किट बॉक्स प्रथमोपचार आम्ही जो औषधोपचार तो ठेवलेला आहे. त्यामध्ये अत्यावश्यक लागणारी औषधं आहेत, ORS आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या नियंत्रण कक्षामध्ये कायमस्वरूपी 24 तास आमचे डॉक्टर त्या ठिकाणी राहणार आहेत, नियंत्रण कक्ष, उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला. त्यामुळं ही निवडणुकीमध्ये आरोग्यविषयक कुठली घटना होऊ नये याची दक्षता माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय SP यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मी स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून आरोग्याचा मी लक्ष ठेवून आहे आणि माझे सर्व अधिकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडं व्यवस्थित नियोजन झालेलं आहे. औषधाचा कुठेही साठा कमी पडून देणार नाही आणि मी विशेष करून जनतेला आवाहन करीन, विशेष करून वयोवृद्ध लोकांना, आजोबा, आजींना, बाबांना, आईंना, की तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडून सकाळच्या सत्रामध्येच आपलं मतदान उरकून घ्या. तसेच जे गरोदर माता आहेत त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये जा. परत दिवसभरात 10-11 नंतर टेम्परेचर वाढायला लागतं आणि मग इच्छा होत नाही, मग अशक्तपणा जाणवतो आणि त्यानंतर त्यांना बाहेर पडणे मुश्किल होतं आणि ते शक्यतो मतदान करायला टाळतात. त्या माझं आव्हान आहे कोल्हापूर जनतेला की लवकरात लवकर बाहेर पडून सकाळच्या 7चं टायमिंग आहे, आपल्या पहिल्या सत्रामध्येच आपलं मतदान उरकून घ्या, जेणेकरून मतदानाचा प्रमाणही वाढेल आणि आरोग्यविषयी कुठल्या समस्या निर्माण होणार नाहीत. अन्यथा मी मगाशीच बोलल्याप्रमाणे अनेक लक्षणं उष्माघाताची सांगितली, अशक्तपणा, चक्करून पडणे, डिहायड्रेशन होणे, हृदयरोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हायपरटेन्शन म्हणजे जो आपला रक्तदाब आहे तोही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनेक आजाराला आपण आमंत्रण देत असतो. ते टाळण्यासाठी सदरच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 7 मेला कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळं जिल्हावासियांना माझी विनंती आहे की सकाळच्या सत्रात लवकरात लवकर उठल्या पहिलं 7 नंतर आपलं सगळं आवरून पहिली धाव घ्या आणि आपलं हक्काचं मतदान करून घ्या, हीच नम्र अपेक्षा करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.